ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची त्रैगुण्यं महाशूरं ब्रह्म विष्णु महेश्वरं महापापं हरं देवं तं सूर्यामि प्रणमाम्यहम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे नका करू अवे ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ति भगवान हर हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचीत कला। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची निळोबाराय माऊलींचं नमन घेतायत मंगलाचरण करत आहे। मंगलाचरण कशासाठी करायचं आलेल्या विघ्नांना दूर करण्यासाठी शब्द सुमनांनी आपल्या आराध्य देवतेला आवाहन करणं किंवा ज्येष्ठ व्यक्तीचा सन्मान करणं नमस्कार करणं याच्यासाठी मंगलाचरण घेतलं जातं। मंगल कधी केलं जातं मंगल आध्यानी मंगल मध्यानी मंगल अंतानी कोणतंही कार्य चांगलं होण्यासाठी अगोदर मंगलाचरण केलं जातं मधी केलं जातं
आणि ते कार्यसिद्धीला गेल्यानंतरही मंगलाचरण केलं जातं. निळोबाराय माऊलींचं नमन करतायत. अंतकरणातून पुन्हा पुन्हा माऊलींच्या चरणावर नतमस्तक होत आहेत. मंगलाचरण केल्याने काय होतं? मंगलाचरण किती आहेत? वस्तू निर्देशक मंगल, नमस्कार स्वरूप मंगल आणि आशीर्वाद स्वरूप मंगल. वस्तू निर्देशक याचा अर्थ होतो परमेश्वराला केलेले नमन. नमस्कार स्वरूप मंगल म्हणजे आपल्याला जे आपलं आराध्य दैवत आहे त्याच्या पुढे नतमस्तक होऊन नमस्कार करण्यासाठी नमस्कार रूप मंगल वापरलं जातं. त्याचबरोबर आशीर्वाद स्वरूप मंगल, कोणी ज्येष्ठ असेल कोणी मोठे असेल त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पुढे नतमस्तक होल्या जातं. त्याला आशीर्वाद स्वरूप मंगल म्हणतात. आणि म्हणून माऊलींच्या चरणावर अंतकरणातून मनापासून सर्वच जण नतमस्तक होऊया आणि त्यांच्या चरित्राला प्रारंभ करूया. चरित्र 3 जणांचे असतात. देवाचं चरित्र, संतांचं चरित्र आणि मानवाचं चरित्र. यातलं देवाचं आणि संतांचं चरित्र त्याचा उच्चार करावा, त्याचं आचरण करावं, पण कीर्ती मानवाची वानू नये. देवाचं चरित्र वर्णन केलेलं वैकुंठ मिळतो. देवस्य चरितम वैकुंठ गमनम. संतांचं चरित्राचा उच्चार केल्याने काय होतं? सताम चरिताम सदाचरणम. आपल्याला चांगला मार्ग सापडतो. आणि मनुष्य चरितम त्रियंगम गमनम. संतांच्या चरित्राचा उच्चार केल्यानंतर आपल्याला कर्माचे शिक्षण मिळते, भक्तीची शिकवण मिळते, आपल्याला ज्ञानाची शिकवण मिळते. किती फायदे येतो संतांचं चरित्र उच्चार केल्यानंतर. कर्म कसं करावं याचं ज्ञान मिळतं, भक्ती कशी करावी याचं ज्ञान मिळतं आणि आपल्याला ज्ञानही होतं. एवढंच नाही, संतांच्या नामाचा उच्चार केल्यावर पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे.
कर्म कसं करावं हे कळतं, दुसरी गोष्ट आपल्याला ज्ञान मिळतं, तिसरी गोष्ट आपल्याला भक्ती मिळते. अरे त्यांचं चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला पुण्य मिळतं. त्याचबरोबर ज्ञान मिळाल्यानंतर जी भक्ती प्राप्त होते किंवा जी मुक्ती मिळते ती संतांच्या चरित्राने या ठिकाणी मिळते. आपण जीव हरपलेलो आहोत. माऊली ज्ञानोबराय सांगतात, हरपले आपण पे पहावे, तैते संताता देखता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. जर मार्ग चुकला तर संतांच्या चरित्राकडे जावं, पहावं. आणि अशाच थोर संतांच्या चरित्राचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यांचं चरित्र पाहिल्यानंतर मुक्ती मिळते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे हरे मुरारे. ज्ञानेन मुक्ती न तू मुंडनेन. ज्ञान मिळाल्यावरच आपल्याला मुक्ती मिळते, मुंडन केलेले नाही. स्नानेन शुद्धी न तू चंदनेन. स्नान केल्यावर शरीर शुद्ध होतं. मानेन तृप्ती न तू भोजनेन. माणसाला मान दिल्यानंतर ते तृप्त होतो, भोजनानेच तृप्त होतो असं काही नाहीये. आणि दानेन पाणी न तू कंकनेन. खूप मोठं सोनं घातलं म्हणजे माणूस शोभायमान दिसतो असं नाही बाबांनो. आपल्याकडे जे आहे तो दान करतो, त्याने माणूस शोभायमान असतो. आणि अशा सगळ्या गोष्टी ज्ञान, कर्म, भक्ती, मुक्ती, पुण्य सगळं संतांच्या चरित्राने मिळतं. अशा संतांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. पण ते कोणते संत आहेत? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्राचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. संतांचं चरित्र ऐकायसारखं असतं. ऐकलं की आपल्याला, मी सांगितलं काय फायदा आहे, कसं वागावं हे कळतं, ज्ञान मिळतं. आणि नुसतं चरित्र ऐकलं तरी पुन्हा जन्माला यायची वेळ येत नाही, मरण्याची वेळ येत नाही. आपण मुक्त होतो, मोक्ष मिळतो. आणि म्हणून वेळ देऊन माऊलींचं चरित्र ऐकायला आपण या पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांना मनापासून या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद. ज्यांना वाटतं आपल्याला देव मिळावा, ज्यांशी श्रीहरीची प्राप्ती व्हावी, ऐशी आस्था असेल काही, त्यांनी मनाने भावनेने संतांचं चरित्र ऐकावं. असं संतांचं चरित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संत सम्राट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर संपूर्ण चरित्र तुम्हाला समजेल. आणि मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन. कोणतंही कुटुंब म्हटलं की त्या कुटुंबामध्ये कोणतरी मूळ पुरुष आधीपासून आलेला असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या कुळामध्ये हरिहर पंत जावळे म्हणून मूळ पुरुष. माऊलींचं आडनाव काय? जावळे. कुलकर्णी ही त्यांची वृत्ती आहे. हरिहर पंत जावळे हे मूळ पुरुष. हरिहर पंत जावळेंच्या मुलाचं नाव रामचंद्र पंत. मी 7 पिढ्या सांगतोय बरं का माऊलींच्या. मूळ पुरुष हरिहर पंत जावळे, दुसरी पिढी रामचंद्र पंत, तिसरी पिढी गोपाळ पंत. गोपाळ पंतांना मुलगा झाला, त्यांचं नाव त्र्यंबक पंत, चौथी पिढी. त्र्यंबक पंतांना 2 मुलं झाली. लक्ष देऊन ऐका. पहिल्या मुलाचं नाव गोविंद पंत, जे ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा आहे. आणि दुसऱ्या मुलाचं नाव हरिहर पंत. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या जुन्या पूर्वी जी लोक होऊन गेली त्यांची नाव ठेवण्याची प्रथा असायची. कोणी कुळातलं तर पहिले मूळ पुरुष हरिहर पंत होते, म्हणून त्र्यंबक पंतांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव हरिहर पंत ठेवलं. पहिला मुलगा गोविंद पंत, जे माऊलींचे आजोबा, सख्खे आजोबा.
आणि दुसरे चुलत आजोबा हरिहर पंत हे देवगिरीच्या यादवांच्या दरबारी चाकरीला होते. पहिल्यापासून ही परंपरा बरं का. देवगिरीला मोठं राज्य होतं आणि त्या यादवांच्या दरबारी चाकरी करण्यासाठी, नोकरीसाठी हा जावळे परिवार होता. ऐका, होते ब्राह्मण पण क्षत्रिय वृत्ती होती. तलवार चालवण्यामध्ये बाणेदार असायचे. त्यांच्या तलवारीचं सौंदर्य, चलाकीपणा देवगिरीच्या यादवांनी पाहिला आणि त्यांना दुय्यम सेनानी पद दिलं. बरं, आपेगावचंच वतन दिलं नाही, त्यांच्या तलवारीवर प्रसन्न होऊन बीडचा परगाना सुद्धा त्र्यंबक पंतांच्या ताब्यात आणि त्या 2 मुलांच्या ताब्यामध्ये दिला. बीडच्या परगाण्यामध्ये एक करंज देशमुख नावाचा एक व्यक्ती, त्याने उठाव केला. तो गोरगरिबांवर अन्याय करू लागला आणि अन्याय थोपवण्यासाठी देवगिरीच्या यादवांनी त्र्यंबक पंत, गोविंद पंत, हरिहर पंत या बापलेखांची निवड केली की त्या करंज देशमुखाचा बंदोबस्त करा. आणि मग बालाघाटामध्ये भयंकर युद्ध झालं आणि ते युद्ध झाल्यानंतर विजय मिळाला त्र्यंबक पंतांना, कारण तलवार चालवण्यामध्ये अगदी पटाईत होते. विजय मिळाला, पण त्या युद्धामध्ये एक गोष्ट गमवावी लागली. त्र्यंबक पंतांचा दुसरा मुलगा हरिहर पंत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे चुलत आजोबा हे धारातीर्थी पडले आणि मृत्यू पावले. माझा एक मुलगा गेला म्हणून त्र्यंबक पंतांना वैराग्य निर्माण झालं. नको आहे असली नोकरी, माझं पोटचं लेकरू गेलं. घोड्यावर बसले, देवगिरीला गेले आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. नकोय मला आपेगावचं वतन आहे, नकोय मला बीडचंही वतन नकोय. राजीनामा दिला, वैराग्य निर्माण झालं, माझं लेकरू गेलं. आपेगावला आले आणि योग साधना करू लागले. योग साधना करत असताना गोरक्षनाथ महाराज फिरत फिरत आले. अरे कोणतरी इथं योगाची साधना करतय, आत्मसाधना करतय, म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी आपेगावला येऊन गोविंद पंत आणि त्र्यंबकराव पंत ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आले. पाहिलं तर त्र्यंबकराव पंत योगाची साधना करतायत. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना शांकरी विद्या, शांभवी विद्या याचं तत्वज्ञान केलं. एवढंच नाही, हात ठेवला आणि संजीवन समाधी दिली. कुणाला? त्र्यंबकराव पंत यांना. बरोबर, तुम्ही एकदम लक्ष देऊन ऐकताय. समाधी दिली आपेगावी. भक्त मूळ पुरुष आदी त्र्यंबक पंत, जयाची समाधी आपेगावी, संजीवन समाधी. आता आपले वडील गेले, खाली राहिले गोविंद पंत. गोविंद पंतांचा विवाह पैठणच्या देवकुळ्या घरातील निराबाईशी झाला. गोविंद पंत आणि निरामाई यांचा विवाह झाल्यानंतर संसार चालू आहे. पण देवगिरीच्या यादवांनी विचार केला की या जावळे परिवाराने आजपर्यंत देवगिरीसाठी खूप केलंय, हे आपेगावचं वतन यांनाच द्यायचं. म्हणून परत ते वतन गोविंद पंतांना देण्यात आलं. आपेगावचं बीडचा परगानाही त्यांनाच देण्यात आला. चाललं होतं, पण कुटुंब चालवत असताना लवकर मुलगा होत नाही. गोविंद पंतांचा जन्म आहे शालिवाहन शके 1104, पण 1148 वर्ष होत आले तरी 48 साल आलं तरी मुलगा नाहीये, संतती नाहीये. काय करायचं? मग संतती नसल्यावर माणूस बेचैन होतो. काय करायचं? गोविंद पंतांनी एक युक्ती केली की आपण गायत्री मंत्राचं पुरोच्चारण करायचं. लक्ष देऊन ऐका, अगदी तुम्हाला कथा सांगितल्यागत सांगतोय, तुमच्या लक्षात राहील असं. थोडासा सुरुवातीचा भाग किचकट आहे, कारण मी त्यांचं सगळी 7 पिढ्याचं सगळं वर्णन करतोय. लक्ष देऊन ऐका.
गोविंदपंत मुलगा व्हायनाय म्हणून गोदावरी मातेमध्ये गेले, पाण्यामध्ये आतमध्ये उतरले, अगदी आपल्या नाभीपर्यंत पाण्यामध्ये उभे राहिले आणि गायत्री मंत्र म्हणू लागले, जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत मी गायत्री मंत्राचं पुरस्चरण करणार. 5 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 11 वर्ष गेले, रोज गायत्री मंत्राचं पुरस्चरण गोदावरीमध्ये जाऊन करत होते. आणि मग एक दिवस फिरत फिरत गोदावरीची परिक्रमा करण्यासाठी गहिनीनाथ महाराज आले. गहिनीनाथ महाराजांना कळालं की माझे गुरु गोरक्षनाथ काही वर्षापूर्वी इथं आले होते आणि त्यांचा एक शिष्य त्र्यंबकराव पंत त्यांना समाधी दिली. चला आपण त्या समाधीचं दर्शन घेऊ म्हणून गहिनीनाथ महाराज आपेगावी आले. त्या समाधीचं दर्शन घेतलं त्र्यंबक पंतांच्या, की माझे गुरुबंधू आहेत, माझ्याच गुरूंनी गोरक्षनाथांनी समाधी दिली. आणि या घरामध्ये आता कोण आहे करता याची विचारपूस केल्यानंतर कोणीतरी त्यांना घर दाखवलं. त्या घरामध्ये गेले तर गोविंदपंत गोदावरीमध्ये गायत्रीचं पुरस्चरण करत होते. घरी निरामाई होती. कोणतरी साधू आपल्या घरी आले, पळत गेली, दर्शन घेतलं, अतिथी आला, या बसा. सांगितलं त्र्यंबक पंत हे माझे गुरुबंधू आहेत, माझ्या गुरूंनी त्यांना समाधी दिली. आता तुमच्या घरामध्ये मूळ पुरुष कोण आहे, कोण आहे करता माणूस? सांगितलं त्यांनी, आहेत ना माझे स्वामी. कुठे गेले ते मुलगा होत नाहीयेत म्हणून गायत्रीचं पुरस्चरण करण्यासाठी गेलेत. किती दिवस झाला असं करतायत? 11 वर्ष झाला असं करतायत. बरं बरं बरं. गहिनीनाथ महाराज थोडे हसले. गायत्री मंत्र म्हणले कुठं मुलं होत असतात का? मुलगा पाहिजे माही तुला? हा महाराज मुलगा पाहिजे. हात कर पुढं. निरामाईला हात पुढं करायला लावला आणि एक प्रसाद दिला गहिनीनाथ महाराजांनी. आणि ऐक, श्री विठ्ठल मंत्र म्हण, तुला मुलगा होईल. प्रसाद दिला आणि श्री विठ्ठलाचा मंत्र दिला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल मंत्र म्हण, तुला मुलगा होईल. गहिनीनाथ महाराज निघून गेले. आणि ज्यावेळी गोविंदपंत संध्याकाळच्या वेळेला घरी आले, पाहिलं तर घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सांगितलं सगळा वृत्तांत. गहिनीनाथ महाराज आलते. गोविंदपंत म्हणले का त्यांना ठेवून घेतलं नाही? त्यांना पुढे जायचं होतं, ते थांबले नाही, पण त्यांनी मला प्रसाद दिलाय आणि विठ्ठलाचा मंत्र उच्चार करण्यासाठी सांगितलंय. आणि खरंच त्या माऊलीने श्री विठ्ठल मंत्राचा उच्चार केला आणि त्या माऊलीला दिवस गेले. काय ईश्वराची ताकद असेल. दिवस गेले, 9 महिने 9 दिवस भरले आणि एक गोंडस सत्शील सुशील बाळ त्या निरामाईच्या पोटी जन्माला आले. आनंद झाला, मुलगा झाला. पण त्या गोविंद पंतांना वाटलं की 12 वर्ष पूर्ण झाले आणि आता मुलगा झालाय. म्हणजे हा मुलगा मला कोणामुळे झाला? मी गायत्रीचं पुरस्चरण केल्यामुळं. मी गायत्रीचं पुरस्चरण केलं आणि मला मुलगा झाला. म्हणून गायत्री ही वेदाची माता आहे. म्हणून त्या मुलाचं नाव काय ठेवलं? वेद मातर. काय ठेवलं? वेद मातर. वेदाची माता म्हणून वेद मातर नाव ठेवलं. आता संसार चांगला चालू होता, पण गहिनीनाथ महाराज म्हणले मी दिलेल्या प्रसादाचा काय प्रताप आहे, एकदा पाहून या. म्हणून परत फिरत येत असताना आले आपेगावला आणि पाहिल्यानंतर निरामाईने गोविंदपंतांनी दर्शन घेतलं गहिनीनाथ महाराजांचं आणि पोरग अंगणामध्ये खेळत होतं. अरे वा, पोरग कुणाचं आहे? निरामाईने सांगितलं महाराज हा तुम्हीच दिलेल्या प्रसादाचा प्रताप आहे, आमचाच मुलगा आहे. बरं 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 बरं. नाव काय ठेवलं त्याचं? गोविंदपंतांनी सांगितलं वेद मात्र नाव ठेवलंय. वेद मात्र नाव का ठेवलं? गोविंदपंतांनी सांगितलं मी गायत्रीचं पुरस्चरण 12 वर्ष एक तप केलं आणि त्याच्यामुळे मला मुलगा झाला. गायत्री वेदाची माता आहे म्हणून मी वेद मात्र नाव ठेवलं. आता तो रागच आला गहिनीनाथ महाराजांना. अरे गायत्रीच्या मंत्रानेच मुलं व्हायची तर 12 वर्ष का नाही झाली?
ऐक, हा गायत्रीच्या मंत्राने नाही, त्याचा प्रसाद नाही, तर मी श्री विठ्ठल मंत्र दिला होता. त्या प्रसादाची ताकद आहे की विठ्ठलाच्या कृपेने हा मुलगा झालाय. आणि हा मुलगा कधी जन्माला आलाय माहितीये का? हा वेद मातर म्हणताय तुम्ही, हा विठ्ठलाचा प्रसाद. यो मुलगा पवित्र आषाढ शुद्ध एकादशीला जन्म आला, पंढरीच्या वारीच्या दिवशीच. वा, आषाढी एकादशीला जन्म झालता, जो विठ्ठलाचा प्रसाद दिला होता. म्हणून याचं नाव वेद मात्र न ठेवता पांडुरंगाचा प्रसाद आहे, याचं नाव विठ्ठल ठेवा. काय ठेवा नाव? विठ्ठल. आणि मग आवडी ठेविले विठ्ठल नाम, आणि मग विठ्ठल नाव ठेवलं. पुढे लोक त्यांना विठ्ठल पंत म्हणू लागले. ऐका ऐका ऐका. आणि मग विठ्ठल पंत, पूर्वी काय व्हायचं, मामाच्या गावी पोरं शिकायला जायची. आणि मग पैठण हे गाव विद्वानांची भूमी आहे. गोविंद पंतांना वाटलं की आपल्या मुलाला चांगलं विद्वान करायचंय. त्यांनी पैठणला शिकण्यासाठी पाठवलं. मग पैठणला गेल्यानंतर विठ्ठल पंत वेद, काव्य, संस्कृत, प्राकृत सगळा अभ्यास त्यांनी केला. विद्वान झाले, विद्वान चांगले शिकले. आणि चांगले शिकल्यानंतर पूर्वी असं असायचं, माणूस शिकला की तो किती मुरलाय हे पाहण्यासाठी त्याला तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवायची. आणि मग गुरूंनी आदेश दिला, जा तीर्थयात्रा कर. पण तीर्थयात्रेला तर चालले होते, ऐका लक्ष देऊन ऐका, विठ्ठलपंत तीर्थयात्रेला चालले होते. पण आधी सकळ तीर्थाची येदुरे जे का माता पितरे, सगळ्यात मोठं तीर्थ आपले माता पिता आहेत, म्हणून जावं, त्यांचं दर्शन अगोदर घ्यावं. विठ्ठलपंत आपेगावला आले, आपल्या माता पित्याचं दर्शन घेतलं आणि तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. वेळ माझ्याकडे थोडा लक्ष देऊन ऐका. सुरुवातीला उत्तर तटातून तीर्थयात्रा सुरू केली, द्वारकेला गेले, कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं. तिथून पुढे सोरटी सोमनाथाला आले, सप्तशृंगी, अशी अनेक तीर्थ करत करत त्र्यंबकेश्वर, तिथून पुढं या ठिकाणी अशी तीर्थ करता 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 गोदावरीची परिक्रमा केली, भीमेची परिक्रमा केली. आणि मग नंतर कळालं की एक इंद्रायणी तीर्थ म्हणून आहे, तिथं आपण जावं. आणि म्हणून विठ्ठलपंत इंद्रायणी तीर्थ म्हणजे अलंकापुरीमध्ये आले. ऐका बाबांनो, अलंकापुरीमध्ये आल्यानंतर इंद्रायणीचं स्नान केलं, विद्वान होते. इंद्रायणीचं स्नान झाल्यावर अलंकापुरीमध्ये एक अश्वत्थ होता, म्हणजे सुवर्ण पिंपळ. त्या सुवर्ण पिंपळाच्या पारावर जाऊन बसले, रुद्राष्टक म्हणण्यास सुरुवात केली. इतके विद्वान होते, त्यांच्या रुद्राष्टकाचा आवाज सगळ्या आळंदीमध्ये, अलंकापुरीमध्ये घुमी लागला. तेवढ्यात तिथं ब्राह्मण स्नानासाठी एक आले होते, त्यांचं नाव सिद्धोपंत. सिद्धोपंतांनी पाहिलं, अरे किती विद्वान बाळे. गेल्या गेल्या ते रुद्राष्टकाचे श्लोक ऐकले आणि सिद्धोपंतांनी दर्शनच घेतलं विठ्ठलपंतांचं. किती सुंदर, किती सत्शील मुलगा आहे. काय करायचं, काय करायचं, आपल्याला काहीतरी सेवा या महात्म्याची घडली पाहिजे, म्हणून हात जोडले सिद्धोपंतांनी. आजच्या दिवस आमच्या घरी राहायला चलसाल, आमचं घर पवित्र होईल, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आणि मग विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत येतच होते. चला आजची रात्र यांच्याकडे काढूयात. विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी आपल्या घरी आणलं आळंदीमध्ये, बरं का. घरी आणल्यानंतर 20 मिनिटं माझे राहिलेत, लक्ष देऊन ऐका. आपल्या घरी आणलं, घरी आणल्यानंतर प्रसाद वगैरे दिला, जेवण चांगलं बनवलं आणि आरामासाठी एक विशिष्ट जागा दिली. सगळे झोपी गेले. पण रात्री सगळे झोपी गेल्यानंतर पांडुरंग सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये आला आणि विठ्ठलाने पांडुरंगाने सांगितलं, ए सिद्धोपंता, हा जो विद्वान तुझ्या घरी आलाय ना, तो सामान्य नाहीये, प्रत्यक्ष विठ्ठलाचा प्रसादच आहे. एक काम कर, कन्या सालंकृत द्यावी अशी, तुझी कन्या त्यांना तू देऊन टाक. आणि असं सांगितल्यानंतर स्वप्न पडलं, स्वप्नातून जागे झाले. सकाळी उठल्यानंतर स्नान करून आले
आणि सिद्धोपंतांनी हे पडलेलं स्वप्न विठ्ठलपंतांना सांगायला चालू केलं की रात्री माझ्या स्वप्नामध्ये पांडुरंग आला होता आणि माझ्या पांडुरंगाने सांगितलंय की माझ्या मुलीचं पाणीग्रहण आपण करावं, माझ्या मुलीशी लग्न करावं. असं विठ्ठलपंतांनी ऐकल्या म्हटले मी शिकलोय, मी चाललोय तीर्थयात्रेला आणि काय योग माझ्या पुढे आलाय, लग्नाचा योग असा कसा काय. विठ्ठलपंतांनी सांगितलं मला जमणार नाही, माझे आईवडील आहेत घरी, त्यांना विचारलं पाहिजे, असं डायरेक्ट मी काय हा म्हणू शकत नाहीये, पण मी तीर्थयात्रेला आलोय, मला जमणार नाही. हा पांडुरंग तुमच्या स्वप्नामध्ये आला, तुम्हाला सांगितलं आपली मुलगी यांना द्या. ज्यावेळी माझा पांडुरंग माझ्या स्वप्नामध्ये येईल ना विठ्ठलपंत म्हणले आणि मला सांगेल ना की तू लग्न कर या मुलीशी, त्यावेळेला मी लग्न करेल. असं सांगितल्यानंतर नाही म्हटले, विठ्ठलपंत तिथून पळ काढायला लागले. चला बाबा लग्नाच्या बंद्यात लगेच कुठं पडता. पण सिद्धोपंतांनी हात जोडले, चरणावर मस्तक ठेवलं. आजच्या दिवस फक्त तुम्ही विचार करा बारकाईने थोडासा, आजच्या दिवस थांबा इथं. विठ्ठलपंत हसले, चला आजचा दिवस इथं काढूया. संध्याकाळी झोपल्यानंतर प्रत्यक्ष विश्वाचा मालक पांडुरंग विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये गेला. ही सामान्य नाहीये मुलगी, मूर्तिमंत चारी जन्म तेईच्या उदरी, प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार या माऊलीच्या पोटामधून जन्म घेणारे, या स्त्रीच्या पोटातून जन्म घेणारे. म्हणून ही माझी आज्ञा आहे, म्हणून ही स्वीकारी आज्ञा माझी, तू या रुक्मिणीशी लग्न कर. असं सांगितल्यानंतर ते पांडुरंगाच्या स्वप्नामधून जागे झाले की खरंच पांडुरंग स्वप्नात आला, या मुलीशी लग्न करायला लावलंय. आणि मग सगळा वृत्तांत सकाळी उठल्यानंतर सिद्धोपंतांना सांगितलं की पांडुरंग स्वप्नात आलता, पांडुरंगाची आज्ञा आहे, मी लग्नाला तयार आहे. आणि मग ब्राह्मण वगैरे बैलं गुण वगैरे जुळवले, सगळे 36च्या 36 गुण विठ्ठलपंतांचं आणि रुक्मिणी माईचं जुळत होते बरं का. 36च्या 36 गुण. आता काही गुण नाही जुळलं तर जुळवा म्हणून सांगतात, पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचे 36च्या 36 सगळे गुण या ठिकाणी जुळले. विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर नेमकी आषाढीची वारी आली होती. कुठं जायचं. आता लोक लग्न झाल्यावर कुठं लांब परदेशात फिरायला जातात, पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने विठ्ठलपंतांनी सांगितलं पंढरपूरला पांडुरंगाच्या आषाढी वारीला आपल्याला जायचंय. पंढरपूरला लग्न झाल्यानंतर आले, चंद्रभागेचं स्नान केलं, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आले, गरुड खांबाला मिठी मारली आणि प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर विठ्ठलपंतांनी विठ्ठलाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं, विठ्ठलाला कडकडून मिठी मारली. विठ्ठला ग्रस्त आश्रमामध्ये तुझ्यामुळे प्रवेश केला, तूच आज्ञा दिली, आता सांभाळ बरं का आम्हाला सांभाळ. असं सांगितल्यानंतर लक्ष देऊन ऐका. दर्शन घेतलं विठ्ठलाचं, पण विठ्ठलपंत सिद्धोपंतांना म्हणले मी आलोय तीर्थयात्रा करत आणि मध्येच माझं लग्न झालं, माझी तीर्थयात्रा अपुरी राहिली ना, तुम्ही रुक्मिणीला घेऊन आळंदीला जा, मी माझी राहिलेली तीर्थयात्रा पूर्ण करतो आणि मी आळंदीला येईल, मी माझ्या रुक्मिणीला घेऊन जाईल. असं सांगितलं. लक्ष देऊन ऐका. आणि मग तिथून पुढं विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत पुढे गेले. सिद्धोपंत आपल्या मुलीला घेऊन आळंदीला आले. रामेश्वरला तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर सासरवाडीत कसं राहायचं म्हणून इथं राहायला नको, आपल्या आपेगावला जाऊयात म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणीला घेऊन आपेगावला जाण्यासाठी निघाले. पण तेवढ्यात सिद्धोपंत म्हणले पहिल्या वेळेलाच माझी मुलगी चालली, तिचं बोलवण करण्यासाठी मी बाप म्हणून मी स्वतः येणार. आणि म्हणून सर्वजण पैठणच्या जवळ पुढे आपेगावला या ठिकाणी आले. आणि आपेगावला आल्यानंतर सिद्धोपंतांनी जे आपले व्याही होते त्यांचं नाव काय, वा गोविंद पंत, त्यांना सांगितलंय बाका पांडुरंग आमच्या स्वप्नामध्ये आला, माझ्या अगोदर आला आणि मग त्याच्या आला. विठ्ठलपंत लग्न करत नव्हते, म्हणत होते माझ्या आई वडिलांना विचारायचंय, तसं लग्न केलं नाही, पण पांडुरंगाची आज्ञा म्हणून लग्न केलं. बघा
मुलगा बोलला नाही इतकी मर्यादा होती पूर्वी वडिलांशी वागण्याची. शिदोपंतांनी सगळा वृत्तांत सांगितला. गोविंद पंतांना आनंद झाला की किती सुंदर सून आपल्याला मिळाली, सगळं चांगलं झालं. पुन्हा पोशाख वगैरे एकामेकीला दिले शिदोपंत आणि गोविंद पंतांनी. आणि मग शिदोपंत परत आळंदीला निघून आले. चांगला संसार सुरू झाला. परंतु काही दिवसांनी गोविंद पंत आणि निरामाई यांनी या जगाचा निरोप घेतला. या जगातून निघून गेल्यानंतर अगोदरच विद्वान होते आणि वैराग्यवान होते. वैराग्यवान असल्यामुळं प्रपंचामध्ये आई वडील गेल्यानंतर लक्ष विठ्ठल पंतांचं लागना. संसार मोडून पडला, संसार मोडून पडला. आणि हीच वार्ता शिदोपंतांच्या कानावर गेली. माझ्या मुलीचा संसार मोडत चाललाय. बाप तो असतो आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी जगतो. खूप जीव असतो मुलीवर बापाचा, कोणताही बाप असू द्या. बाप दुकानामध्ये जाऊ द्या, मुलाला कपडे घेताना 1000 वेळा विचारेल किंमत किती आहे, पण मुलीला कपडे घेताना बाप कधी कपड्याची किंमत विचारत नाही. त्याला माहीत असतं हे परक्याचं धन आहे, हे परक्याचं धन आहे. बापाचा मुलीवर जीव असतो आणि मुलीचा बापावर जीव असतो. किती जीव असतो याच कथेमध्ये छोटीशी कथा मी सांगतो, ऐका. मुलीचा बापावर किती जीव असतो आणि बापाचा मुलीवर किती असतो. एक भल्या मोठ्या शेठजीची अंत्ययात्रा चालली होती. तेवढ्यात त्या शेठजीची अंत्ययात्रा चाललेली असताना पुढे एक मोठा शेठजी आला. तोही श्रीमंत. थांबा, अंत्ययात्रा खाली ठेवा. लोक म्हणले का खाली ठेवा? ह्या मेलेल्या शेठजीने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतलाय. मी मुलीचा बापावर किती जीव असतो याच्यासाठी सांगतोय. ह्या मेलेल्या शेठजीने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतल्यात. जो कोणी 50 लाख रुपये द्यायची जबाबदारी उचलेल त्याच वेळेला मी प्रेत जाळायची अनुमती देईल. आता 50 लाख म्हणल्यावर नातेवाईक तर लांबच पळाले, कोणी आहे ना. हेच घरी रडत असलेल्या मुलीला कळालं माझ्या बापाची अंत्ययात्रा थांबवली. घरामध्ये सोनं नाणं जे काही होतं सगळं घेतलं. शेठजीच्या जवळ गेले, शेठजीच्या चरणावर ते सोनं नाणं ठेवलं. शेठजी या बघा जे काही माझ्याकडे होतं ते सगळं आणलंय, हे घ्या आणि मी जबाबदारी घेते तुमच्या 50 लाखाची, मी देईल, पण माझ्या बापाची अंत्ययात्रा थांबवू नका. रडणाऱ्या मुलीला त्या शेठजीने उचललं. ए रडू नकोस, तुझ्या बापाने माझ्याकडून 50 लाख रुपये घेतले नव्हते, तर तुझ्या बापानेच मला 50 लाख रुपये दिले होते आणि सांगितलं होतं मेल्यावर जो माझा खरा वारसदार असेल त्याला दे. मी शोधत होतो खरा वारसदार कोण आहे. रडू नको, ते 50 लाख रुपये मी तुला देणार आहे. मला या उदाहरणातून एक सांगायचं आहे. माझ्या बापाची अंत्ययात्रा थांबवली तर मुलींनी 50 लाखाची जबाबदारी उचलली. माझा बाप हे शेवटी मेला आहे, पण त्याचा शेवट गोड झाला पाहिजे. खूप जीव असतो मुलीचा, खूप जीव असतो. नांदायला जाते मुलगी, पण आईला फोन केल्यावर पहिले विचारते बाबांची तब्येत कशी आहे. खूप जीव असतो, खूप जीव असतो. बापही मुलीला बोलवल्याशिवाय प्राण सोडत नाही. माझ्या तायडीला बोलवून घ्या, माझा जीव नाही जाणार त्याशिवाय. मला या उदाहरणातून एक सांगायचंय, बापाचा मुलीवर जीव असतो. माझ्या मुलीचा संसार मोडकळीत चालाय म्हणून शिदोपंतांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण मी समर्थ आहे ना माझ्या जावयालाही सांभाळायला, माझ्या मुलीलाही सांभाळायला. आपेगावला आले, विठ्ठलपंतांच्या चरणावर आपलं या ठिकाणी जावई होते, हात जोडले. विनंती आहे, आळंदीचं वतन 24 गावचं वतन माझ्याकडेच आहे. तुम्ही चला आळंदीला, मी तुमचा संसार चालविल, फक्त तुम्ही चला आळंदीला. विठ्ठलपंतांना अशी विनंती केल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणी आळंदीला राहण्यासाठी आले. आळंदीमध्ये राहत होते. इंद्रायणीमध्ये स्नान करायचे, रोज पूजा चालायची, असा रोज व्यवहार चालत असताना पण पुत्र संतती नाहीये म्हणून अगोदरच वैराग्यवान विठ्ठलपंत, मुलगा होत नाहीये, मुलगा होत नाही. मग सारखं आपल्या पत्नीला म्हणायचे, रुक्मिणी मला संन्यास घ्यायचा आहे ग, ए रुक्मिणी मला संन्यास घ्यायचा आहे, मला परवानगी दे ना ग, माझं संसारामध्ये मन नाही रमत ग, मला संन्यास घ्यायचा आहे. आणि मग रुक्मिणीने आपल्या वडिलांना सांगायचं. ते म्हणतायत संन्यास घ्यायचा आहे. शिदोपंतांनी स्पष्ट सांगितलं आपल्या जावई बापूला, जावई बापू ओ विठ्ठलपंत नक्की तुम्ही संन्यास घ्या, पण जोपर्यंत संतती होत नाहीये
तोपर्यंत तुम्हाला संन्यास घेता येणार नाही. असेच काही दिवस गेले. फक्त आज्ञेची वाट पाहत होते. कोणत्या तरी रूपाने रुक्मिणीने मला म्हणावं की संन्यास घे. एक वेळेस घरामध्ये भांड्याला भांडं लागतंच आणि थोडंसं भांडण झालं असेल. रुक्मिणीला थोडंसं वाईट वाटलं. थोडी रागवलीच होती ती रुक्मिणी माता. तेवढ्यात रागवलेलं पाहिलं, तेवढ्यात विचारलं विठ्ठलपंतांनी, जाऊ का मी संन्यास घ्यायला? रागाच्या भरात ती म्हणली, हा जा 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 जा. म्हटल्यानंतर हीच आज्ञा आहे, चला म्हणून संन्यास घेण्यासाठी निघाले. वाराणसीला आले. वेळ माझ्याकडे थोडी. वाराणसीला आले. श्रीपाद स्वामी किंवा रामानंद स्वामी यांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी गेले. मी ब्रह्मचारी आहे, मला दीक्षा द्या, मला संन्यास दीक्षा तुमच्याकडून घ्यायचे असे सांगितल्यानंतर श्रीपाद स्वामींनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली. नाव चैतन्य म्हणून सांगितलं, माझं नाव चैतन्य आहे. चांगला आहे आपला शिष्य, खूप नम्रतेने राहतो, चांगला अभ्यास करतो. प्रसन्न झाले श्रीपाद स्वामी आणि एक प्रकारचा विश्वास टाकला, चैतन्य खूप चांगलं वर्तन करतोस, खूप चांगले गुण आहेत तुझ्यात, विद्वान आहेस, राहा बरं का माझ्यापाशीच. श्रीपाद स्वामींनी सांगितलं. पण इकडं रुक्मिणी माता, मी माझ्याच पायावर धोंडा मारून घेतला, कसं काय माझं चुकलं, मी जा म्हटले, माझी खूप मोठी चूक झाली, माझा संसार मीच मोडला. रोज रडायची. पण जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून सुवर्ण पिंपळाला पूजा करण्याच्या हेतूने रोज ते अश्वत्थापाशी यायची. कोणी सांगतायत 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या. काय झालं असेल त्या सुवर्ण पिंपळाच्या पूजेची ताकद. श्रीपाद स्वामी या ठिकाणी त्या चैतन्यावर जबाबदारी टाकली, तो आश्रम संभाळ, मी तीर्थयात्रा करत करत जातो. तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर ती रुक्मिणी माता सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा करत होती. पण माझा मालक या जगातून गेलेला नाही, तो जिवंत आहे म्हणून सौभाग्याचा अलंकार तिने अंगावर घातलं होतं, कपाळी कुंकू लावलं होतं. सौभाग्यवती म्हणून ती या ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालत होती. तेवढ्यात ते श्रीपाद स्वामी तिथं आले. त्या पारावर बसले. पाहिलं कोणतरी साधू आलाय. रुक्मिणी माता गेली, श्रीपाद स्वामींचं दर्शन घेतलं. पण ते सौभाग्यवतीचे अलंकार सगळे अंगावर पाहिलं आणि आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्मिणी माता थोडीशी हसली. का ग हसतेस तुम्हाला? रागच आला थोडासा. हसतेस तुम्हाला असं सांगितल्यानंतर, स्वामी राग मानू नका, पण पतीच नसल्यावर मुलं कशी होतील? म्हणजे सगळा वृत्तांत सांगितला. माझे पती विठ्ठलपंत संसारामध्ये मन रमत नाहीये म्हणून वाराणसीला कोणतरी श्रीपाद स्वामी आहेत, त्यांच्याकडे गेलेत. अगं ते श्रीपाद स्वामी मीच आहे, माझ्याकडे आले, चल तू घरी. घरी गेले. सिद्धोपंतांना या ठिकाणी सगळा वृत्तांत सांगितला रुक्मिणीने की हेच श्रीपाद स्वामी आहेत, यांच्याकडं माझे मालक गेलेले आहेत. खून वगैरे पटवून घेतली. सगळ्यांना घेऊन ते वाराणसीला आले. सगळ्यांना घराच्या या ठिकाणी आश्रमाच्या बाहेर उभं केलं. आपली तीर्थयात्रा तिथंच थांबवली. माझ्यामुळं कोणाचा संसार मोडायला नको, या माऊलीचा संसार माझ्यामुळं मोडलाय, मी संन्यास दिला ना. बाहेर उभं केलं आश्रमाच्या आणि आवाज दिला, चैतन्या
ए चैतन्य. जवळ आला चैतन्य पळत. विठ्ठलपंत. विठ्ठलपंत म्हणले चकाकले. बोल, नाव काय आहे तुझं खरं? खोटं बोलून तू माझ्याकडं संन्यास रिक्षा घेतलीस? काय नावे? सगळं वृत्तांत सांगितलं. बाहेरून रुक्मिणीला बोलून घेतलं, ही कोण आहे? आणि मग खाली मान घालून सांगितलं, माझी पत्नी, माझे सासरे. असा सगळा वृत्तांत या ठिकाणी सांगितला. आणि मग गुरूंनी आज्ञा दिली की आपण या ठिकाणी परत संसार करण्यासाठी ग्रस्त आश्रमामध्ये जा. आणि ग्रस्त आश्रमामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी चांगली संतती तुम्हाला होणार आहे, तुम्ही जा. मग ही गुरु आज्ञा मानूनच विठ्ठलपंतांनी मला वाटतंय त्यांच्या शुद्धीसाठी एक यज्ञ केला. तो यज्ञ करून या ठिकाणी शुद्धी झाल्या असं समजून आळंदीला परत या ठिकाणी विठ्ठलपंत, रुक्मिणी माता सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा संसार सुरू झाला. पण गावातले लोक त्रास द्यायला लागले की संन्यास घेतला आणि त्यानंतर परत संसार सुरू केला. गावातले लोक त्रास द्यायला लागले. ज्या दिशेने विठ्ठलपंत चाललेत त्यांच्या मागं कुणी जात नव्हतं. गेलेच तर लगेच सडा समार्जन करायचे. जिथं विठ्ठलपंत स्नानासाठी गेलेत तिथं कुणी स्नान करत नव्हतं. जिथं पाणी भरलंय तिथं कुणी पाणी भरत नव्हतं. ऐका 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 हो, अनेक छळ होऊ लागला. मग विठ्ठलपंत या ठिकाणी गावातल्या लोकांनी वाळीमध्ये टाकलं. नातलग सुद्धा उलटले की तुम्ही आमच्याबरोबर राहिलात तर आम्हाला त्रास होईल, तुम्ही आमच्याबरोबर राहू नका. विठ्ठलपंत सिद्ध बेटावर राहण्यासाठी गेले. कधी सिद्ध बेटावर राहायचं, कधी आपल्या कोंढणपूरला राहायचे, कधी केंदूरला राहायचे, कधी आपेगावला यायचे. असे जागा बदलत होते. कुठेही गेलं तरी संन्यास परत प्रपंच केला. म्हणून या ठिकाणी काही लोक बोलायची, विटाळ म्हणायची. दिसले की शिव 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 शिव. विटाळ झाला, आजचा दिवस खराब जाणार, पाप्याचं तोंड पाहिलं. लोक बोलायची, ओ नाही नाही तशी बोलायची. ऐका. आणि मग असे बघता बघता 12 वर्ष गेले. यामध्ये रुक्मिणी मातेला दिवस गेले. ऐका ऐका ऐका. आणि रुक्मिणी मातेला दिवस गेल्यानंतर लक्ष देऊन ऐका. शालिवाहन शके 1195 संवत्सरी निवृत्ती उदरी प्रगटले. ऐका ना, 1195 श्री निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म सोमवारी झाला. वद्य पक्ष होता, शुद्ध प्रतिपदा, गोरज मुहूर्तावर सोमवारी श्री निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला. आणि ज्यांची चरित्रकथा आपण करतोय, 96चं साल गेलं. 97 साली अष्टमीची तिथी होती. श्रावण महिना होता. मंद मंद मेघ गरजत होते. ज्ञानेश्वर माऊलींचं जन्म होणार म्हणून देवगण आपल्या विमानानशी अलंकानगरीमध्ये येत होते. एकमेकाला विमानं देवांची घासत होती. सगळीकडे आनंद. श्रावण महिना आहे. मंद मंद मेघ गर्जना. सगळीकडे वातावरण प्रफुल्लित झाले. आणि शालिवाहन शके 1197 कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज की. माऊलींचा जन्म झाला.
आनंद झाला. पुढं या ठिकाणी शालिवाहन सखे 1199 सोपान महाराजांचा जन्म रविवारी झाला. त्याचबरोबर शालिवाहन सखे 1201 मुक्ताई मातेचा जन्म या ठिकाणी घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी झाला. अशी 4 भावंड जन्माला आली. त्यांचा जो या ठिकाणी पुढचं चरित्र आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये या ठिकाणी पाहणार आहेत. सगळे बोला.